सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रेल्वे इंजिन विजय असो। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी प्रियंका पाटील। आज आपल्या गावाच्या, आपल्या तालुक्याच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा निर्णय घेण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे। केवळ मतांसाठी नाही, तर आपल्या समाजातील विकासासाठी व आजूबाजूच्या परिसरातील विकासाचा निर्णय मी घेणार आहे। गेल्या काही वर्षात ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं? त्यांनी विकास केला का? निवडून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तोंड दाखवले का? नाही ना। मी आज तुमच्यासाठी प्रचार सारथी म्हणून उभी आहे। केवळ एका मतासाठी नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील विकासासाठी आणि समाजकारणासाठी। एक मत गावाचा विकास, एक मत आपल्या गावाचा विकास आणि एक मत आपल्या प्रगतीची पहाट। येत्या निवडणुकीत रेल्वे इंजिन चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या लाडक्या प्रियंका पाटील यांना बहुमताने विजयी करा। धन्यवाद। तर महाराष्ट्र सेना प्रथमच रेल्वे इंजिन घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कर्जतमध्ये उतरलेली आहे। उकळूल पंचायत समितीच्या गणातून माझी पत्नी प्रियंका जितेंद्र पाटील ही उमेदवारी लढत आहे। जनतेच्या मनामध्ये एक नक्कीच विश्वास आहे की आपल्या हक्कासाठी आपला माणूस म्हणजेच अर्थात जितेंद्र पाटील, प्रियंका जितेंद्र पाटील ह्या एक मत हे रेल्वे इंजिनला द्यावंच लागेल। कारण इथे कुठचाही पक्ष असू दे, पक्षभेद न बघता माणुसकी व्यक्ती म्हणून आपण प्रत्येक माणसाला कुठच्याही अडीअडचणीला एक कॉल आला, एक फोन आला तरी त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे। तिथे आम्ही कधी पक्ष बघितलं नाही, जात धर्म बघितला नाही। प्रत्येक व्यक्ती हा माणुसकी धर्म या नात्याने आम्ही आतापर्यंत कार्यरत आलेलो आहोत। आणि राहिला प्रश्न विकासाचा, तर मी कालच किरवली गावामध्ये गेलेलो होतो। आज किरवली गावामध्ये पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल, अनेक गावांमध्ये जातोय, महिलांचे प्रश्न असतील, स्वच्छता ज्ञानदीप सोसायटीमध्ये स्वच्छतेचा प्रश्न असेल, गाडी जात नाही। अनेक ग्रामपंचायतमध्ये अनेक अडचणी आहेत। पंचायत समितीच्या अनुषंगाने जे काम व्हायला पाहिजे, मुळात लोकांमध्ये राग आहे की निवडून आलेले लोक परत कधी येतच नाहीत। हा जो राग आहे, हा राग व्यक्त करण्याकरता त्यांना रेल्वे इंजिन हे एक चांगली उत्तम संधी आहे। आणि त्यांना माहिती आहे की राजसाहेब ठाकरेंचे विश्वासू शिलेदार हे जे शब्द देतात, जे बोलतात ते करतात। त्यामुळे या पंचायत समितीमध्ये जे कार्य भविष्यात होणार आहे, रेल्वे इंजिन जेव्हा पंचायत समितीमध्ये जाईल त्यावेळेस जे कार्य होईल हे अतिशय सुंदर, अलौकिक आणि इथल्या नागरिकांना एक प्रसन्न वाटेल आणि अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य करण्याचं काम आम्ही घेतलेलं आहे।